कोल्हापुरात ठाकरे गटानं सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात आंदोलन केले। मुनगंटीवारांनी वाघ नखांबाबत सभागृहात खोटी माहिती दिल्याचा आरोप ठेवण्यात आलाय। मुनगंटीवारांनी शिवप्रेमींची दिशाभूल केल्याचा ठाकरे गटाचा आरोप आहे। तर आपले प्रतिनिधी भूषण पाटील सध्या आपल्या सोबत आहे। भूषण, ठाकरे गटाने हे आंदोलन पुकारलेलं आहे, नेमकं ठाकरे गटाचं म्हणणं काय? नक्कीच छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेले वाघ नख महाराष्ट्रामध्ये आणले जात असल्याचा दावा राज्य सरकारकडून केला जातोय। मात्र इतिहास अभ्यासकांनी या सगळ्या वाघ नख्यांवरच संशय व्यक्त केलेला आहे आणि त्यामुळे आपण बघतोय हे ठाकरे गट कोल्हापूरमध्ये आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। आपण बघतोय ठाकरे गटाचे हे सगळे कार्यकर्ते आहेत ते या सगळ्या बिंदू चौकामध्ये जमलेले आहेत आणि प्रतिकात्मक वाघ नखे या ठिकाणी ठेवून हे आंदोलन आहे ते केलं जात आहे। इतिहास संशोधकांनी, इतिहास अभ्यासकांनी या सगळ्या एकूणच वाघ नख्यांवर संशय व्यक्त केलेला असताना या सगळ्या वाघ नख्याच्या संदर्भात अट्टहास का केला जातोय, इतका खर्च यासाठी का केला जातोय, अशा पद्धतीचा आरोप देखील या सगळ्या आंदोलकांकडून केला जातोय आणि सुधीर मुनगंटीवार यांनी देखील चुकीची माहिती सभागृहात केलेली आहे आणि त्यामुळे प्रतिकात्मक वाघ नख दाखवून ठाकरे गटाकडनं हे आंदोलन केलं जात आहे। धन्यवाद भूषण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।